आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक लॉजिक ह्या लेसनवरची क्विक रिव्हिजन करणार आहे. हो, हे लेसन खूप महत्त्वाचं आहे 12वीसाठी. जवळपास 6 मार्कासाठी याच्यावर विथ ऑप्शन्स क्वेश्चन विचारले जातात आणि सीईटीच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं लेसन आहे. एक क्वेश्चन तर विचारलाच जातो. ठीक आहे. पूर्ण 12वी मॅथमध्ये मॅथमॅटिक लॉजिक सगळ्यात सिंपल लेसन आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित जर स्टडी केला त्याच्यातले पूर्ण 6 मार्क्स मिळतात. ठीक आहे. सो मॅथमॅटिक लॉजिकमध्ये हे बघा, स्टार्टिंग होते स्टेटमेंट पासून. हो, सुरुवातीला स्टेटमेंट मीन्स व्हॉट, की जे सेंटेन्स आयदर ट्रू किंवा फॉल्स असेल बट नॉट बोथ, की ज्याची व्हॅल्यू डिफाईन असेल, आयदर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दॅट इज अ स्टेटमेंट. ओके. हे खाली काही इंग्लिश सेंटेन्स दिले विच इज नॉट स्टेटमेंट, की जे स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह मीन्स व्हॉट, ऑर्डर आणि रिक्वेस्ट असेल. ॲज अ एक्झाम्पल, प्लीज ओपन द डोअर. एक्झाम्पल्स पण दिलेले. ऑर्डर रिक्वेस्ट दॅट इज इम्पेरेटिव्ह विच इज नॉट स्टेटमेंट. एक्सक्लेमेटरी साईन असेल, साईन विच इज ऑल्सो नॉट स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह मीन्स व्हॉट, क्वेश्चन मार्क. हे क्वेश्चन मार्कचं साईन दिसलं विच इज नॉट स्टेटमेंट. आणि ओपन सेंटेन्स मीन कंडिशनल. कंडिशनल सेंटेन्स मीन्स व्हॉट, राम इज अ हॉनेस्ट पर्सन, की ज्या सेंटेन्सचं मिनिंग किंवा ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन चेंज होते, दॅट इज अ ओपन सेंटेन्स. किंवा एखादी मॅथमॅटिकल इक्वेशन असेल एक्समध्ये आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली नसेल, दॅट इज ऑल्सो कंडिशनल और ओपन सेंटेन्स विच इज नॉट स्टेटमेंट. ओके. सो हे 4 सेंटेन्स लक्षात ठेवा. इम्पेरेटिव्ह, ऑर्डर रिक्वेस्ट, एक्सक्लेमेटरी साईन, इंट्रोगेटिव्ह, क्वेश्चन मार्क्स आणि ओपन मीन्स कंडिशनल सेंटेन्स विच आर नॉट स्टेटमेंट. ओके. त्याच्यानंतर टॉपिक येतो लॉजिकल कनेक्टिव्हचा. हे त्यांचे इंग्लिश नेम्स आहे, हे सिम्बॉल्स आहे आणि हे मॅथमॅटिकल नेम्स आहे. ठीक आहे. मॅथमॅटिकल नेम्स नाही लक्षात राहिले तरी चालेल, पण त्यांचे इंग्लिश वर्ड्स क्वेश्चनमध्ये अँड, बट, व्हाईल आणि कॉमा असेल तेव्हा आपल्याला हा सिम्बॉल, याला कंजंक्शन म्हणतात. ऑर असेल तेव्हा डिसजंक्शन, इफ आणि देन असेल तर इम्प्लिकेशन, इफ अँड ओनली इफ असेल तर बाय इम्प्लिकेशन आणि नॉट असेल तर निगेशन. हे 5 सिम्बॉल्स, त्यांचे लॉजिकल कनेक्टिव्हचे इंग्लिश नेम्स आणि मॅथमॅटिकल नेम्स हे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये फक्त आपल्याला इंग्लिश नेम्स हे लक्षात ठेवायचे, ते महत्त्वाचे, आणि सिम्बॉल्स. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ट्रूथ टेबल, की ज्याच्यावर पूर्ण हे लेसन डिपेंड आहे. ट्रूथ टेबल जर माहिती असेल तर लेसन खूप सिम्पल होतं. ट्रूथ टेबल आहे बघा, शॉर्टकट कसं लक्षात ठेवायचं. अँडसाठी लक्षात ठेवायचा एफ. एक जरी एफ असेल तर आन्सर एफ येतो. एक्झॅक्टली याच्या अपोजिट ऑरला लक्षात ठेवायचं टी. एक जरी टी असेल तर टी येतं. हे बघा, एक जरी एफ आहे, एक जरी एफ असेल तर आन्सर एफ येतो. आणि याच्यामध्ये एक जरी टी असेल तर आन्सर टी. सगळ्यात जास्त टी ऑरमध्ये असतात, सगळ्यात जास्त एफ अँडमध्ये असतात. इफ आणि देनसाठी ही एकच कंडिशन बघा, रेडमध्ये हायलाईट केली. एकच कंडिशन, पहिला टीच पाहिजे, दुसरा एफच पाहिजे, तरच एफ येतो, अदरवाईज सगळे टी येतात. याच्यामध्ये सिक्वेन्सला महत्त्व आहे, की फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे, याला महत्त्व आहे, की फर्स्ट टीच पाहिजे आणि सेकंड एफच पाहिजे. ठीक आहे. बाकी कुठल्याच टेबलमध्ये फर्स्ट आणि सेकंडला इम्पॉर्टन्स नाही आहे, फक्त इफ आणि देनमध्ये. त्याच्यानंतर इफ अँड ओनली इफमध्ये काय, दोन्ही टी असेल तर टी येतं, किंवा दोन्ही एफ असेल तरी पण टी येतं. दोन्ही सेम पाहिजे तरच टी येतं, अदरवाईज एफ येतं. आणि नॉटचं तर सोपं आहे, टीचं एफ होतं, एफचं टी. हे बघा, हे टेबल जेवढ्या लवकर आणि जेवढं तुमचं लॉजिक लवकर लक्षात राहील तेवढं सोपं होतं आणि तेवढे मार्क्स मिळतील तुम्हाला. मी काय सांगितलं, अँडसाठी एफ लक्षात ठेवायचा, ऑरसाठी टी, इफ आणि देनसाठी ही कंडिशन, आणि इफ अँड ओनली इफ दोन्ही सारखे असेल तर टी येतो, अदरवाईज फॉल्स येतं. हे जेवढं तुम्ही याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करणार, रिवाईज करणार, तेवढं ते लक्षात राहतं. ठीक आहे. बाय. त्याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न. हो, 3 प्रकारचे स्टेटमेंट पॅटर्न: टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजन्सी. टॉटॉलॉजी म्हणजे ऑल टी, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे ऑल एफ, आणि कॉन्टिजन्सीमध्ये टी आणि एफ दोन्ही पण येतात. सो टॉटॉलॉजी म्हणजे काय, जेव्हा आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतो, सगळ्यात शेवटचा कॉलम त्याच्यामध्ये सगळे टी आले मीन्स टॉटॉलॉजी, सगळे एफ आले मीन्स कॉन्ट्राडिक्शन, काही टी काही एफ मीन्स कॉन्टिजन्सी. 3 मार्काचा क्वेश्चन येतो. ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आणि कुठला स्टेटमेंट पॅटर्न आहे ते लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. हा सीईटीसाठी पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सो आपल्याला प्रत्येकाचं निगेशन्स माहिती पाहिजे. ठीक आहे. सो निगेशन्स बघा, कंजंक्शन ऑफ निगेशन ऑफ अ कंजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन कसं होतं हे बघा. कंजंक्शन जर असेल क्वेश्चनमध्ये तर त्याचं डिसजंक्शन होतं.
आणि दोघाला निगेशन लागतं. आणि डिसजंक्शन असेल तर त्याचं कंजंक्शन होतं आणि दोघाला निगेशन लागतं. हो, कंजंक्शनचं डिसजंक्शन होतं, डिसजंक्शनचं कंजंक्शन होतं. इम्प्लिकेशनचं काय होतं रे? इम्प्लिकेशनचं पण कंजंक्शनच होतं. पहिला ॲज इट इज असतो, दुसऱ्याला निगेशन लागतं. प्रोसिजर लक्षात ठेवा, पाठ नका करू. पहिला ॲज इट इज, दुसऱ्याला निगेशन लागतं आणि आन्सर कंजंक्शनमध्ये देतं. आणि बाय इम्प्लिकेशन, जर इम्प्लिकेशन माहिती असेल तर बाय इम्प्लिकेशन लक्षात ठेवायला सोपं जातं. कसं बघा, हे बघा, इम्प्लिकेशनचं पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, इकडे पण बघा पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, दोन्ही सारखे बरोबर. याच्यामध्ये काय करायचं, आता दुसरा ब्रॅकेट कसा लक्षात ठेवायचा, पी आणि क्यू जर इंटरचेंज केला, म्हणजे पीच्या ठिकाणी क्यू, क्यूच्या ठिकाणी पी, हे बघा हा ब्रॅकेट तयार झाला, क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. सो पहिला ब्रॅकेट इम्प्लिकेशनचा, याच्यामध्ये पी आणि क्यू इंटरचेंज केलं की हा ब्रॅकेट तयार होतो आणि दोघांच्या मध्ये डिसजंक्शन. लक्षात आलंय बघा, कंजंक्शनचं डिसजंक्शन होतं, दोघांना निगेशन लागतं. डिसजंक्शनचं कंजंक्शन होतं, दोघांना निगेशन लागतं. इम्प्लिकेशनचं कंजंक्शन मध्ये आन्सर येतं, पहिला ॲज इट इज, दुसऱ्याला निगेशन. याचा ब्रॅकेट आणि याचा पहिला ब्रॅकेट सारखा, दोघांना इंटरचेंज केलं की दुसरा ब्रॅकेट आणि दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये डिसजंक्शन. ठीक आहे. सो तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली, तुम्हाला सुद्धा एवढ्या स्पीडमध्ये समजेल. सो त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. ओके. नेक्स्ट टॉपिक येतो सम स्टँडर्ड नोटेशन. हो, हे काही स्टँडर्ड नोटेशन्स आहेत की जे तुम्हाला निगेशनमध्ये यूज होतात. हा कशाचा सिम्बॉल आहे रे? युनिव्हर्सल क्वांटिफायरचा. आणि हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. हे एकमेकांचे निगेशन्स आहेत. हे काय आहे, ग्रेटर दॅन, सॉरी, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन इक्वल टू, आणि इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू, असे नोटेशन्स आहेत निगेशन करण्यासाठी जर क्वेश्चनमध्ये आले तर. ओके. याच्यावर पण एखाद्या वेळेस एक मार्काला क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिट. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर सीईटी ऑल्सो आणि बोर्ड ऑल्सो. याला लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल ट्रिक मी अशी केली आहे की कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह याला कुठल्याही सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा. त्याच्याने काय, सो सुरुवातीला मी इन्व्हर्स लक्षात ठेवतो. हो, सुरुवातीला इन्व्हर्स पासून जर सुरुवात केली तर लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे कसं आहे बघा, स्टेटमेंट तुम्हाला नेहमी पी क्यू मध्येच असेल का? नाही, स्टेटमेंट कसंही असू शकतं. सो आपण ह्या वेळेने जर लक्षात ठेवलं तर सोपं जातं. दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन लावायचं फक्त. इन्व्हर्समध्ये काय होतंय बघा, स्टेटमेंट होतं पी देन क्यू, निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ. दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन लावलं, वी गेट अ इन्व्हर्स. दिलेल्या स्टेटमेंटला उलट लिहिलं, हे बघा पी देन क्यू, क्यू देन पी, इट बिकम कॉन्व्हर्स. आणि कॉन्व्हर्सला निगेशन लावलं, इट बिकम कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हो, या सिक्वेन्समध्ये जर आपण गेलात तर खूप सोपं होतं, कारण प्रत्येक वेळेस क्वेश्चन असा नसेल आणि तुम्हाला हे पाठ करायची पण गरज नाही. प्रोसिजर लक्षात घ्या, दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन लावलं, इट बिकम इन्व्हर्स. निगेशन लावलं की इन्व्हर्स, उलट लिहिलं की कॉन्व्हर्स, आणि कॉन्व्हर्सला निगेशन लावलं की कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सिक्वेन्स लक्षात घ्या, म्हणजे सोपं होतं. ठीक आहे. तुम्ही गोष्टी जेवढ्या सोप्या लक्षात ठेवणार तेवढ्या त्या परमनंटली लक्षात राहतात. त्याच्यानंतर क्वांटिफायर, हा टॉपिक एवढा महत्त्वाचा नाही पण लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे. आला क्वेश्चन चुकून तर. क्वांटिफायरचं एकदम साधं सिंपल मिनिंग ऑल. म्हणजे काय, तुम्हाला एक सेट दिलेला असेल, त्या सेटमधल्या सर्व नंबर, सेटमधले सर्व इलेमेंट जर दिलेल्या कंडिशनला सॅटिस्फाय करत असतील, देन इट इज अ युनिव्हर्सल. आय रिपीट, तुम्हाला एक सेट दिला असेल आणि एक कंडिशन दिली, ह्या कंडिशनला जर सेटमधले सगळे इलेमेंट सॅटिस्फाय करतायत, देन युनिव्हर्सल. आणि जर सगळे करत नसतील, एक दोनच करत असतील तर एक्झिस्टेन्शियल. बस एवढंच लक्षात ठेवायचं. एक्झिस्टेन्शियल मीन्स सम म्हणजे सम इलेमेंट्स आर satisfy the given condition, so it is a existential, and all elements satisfy, then it is a universal. ठीक आहे. आणि हे दोन्ही ज्या स्टेटमेंट मध्ये यूज होतात त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. ठीक आहे. बरं. सो युनिव्हर्सल साठी ऑल आणि एक्झिस्टेन्शियल साठी सम, हे दोन वर्ड लक्षात ठेवायचे. ठीक आहे. बरं. ड्युएल सगळ्यात सिंपल टॉपिक. ड्युएल मध्ये काय होतं रे मित्रांनो, ड्युएल मध्ये बघा इंटरचेंज, कंजंक्शनचं डिसजंक्शन आणि वाईस वर्सा होतं, डिसजंक्शनचं कंजंक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं टीचं सी आणि सीचं टी होतं. टी म्हणजे टोटॅलिटी, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. ॲज एक्झाम्पल बघू आपण. हे बघा पी कंजंक्शन क्यू, डिसजंक्शन आर. हे बघा त्याचा ड्युएल, पी कंजंक्शन क्यूचं क्यू डिसजंक्शन, सॉरी पी डिसजंक्शन क्यू झालं आणि बाहेर डिसजंक्शन होतं, इथं कंजंक्शन झालं. हे बघा पी कंजंक्शन क्यू आणि हे काय,
डिसजंक्शन टी दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. बघा, कंजंक्शनचं डिसजंक्शन झालं, डिसजंक्शनचं कंजंक्शन झालं आणि टीचं सी झालं. सो टीचं सी, सीचं टी होतं, कंजंक्शनचं डिसजंक्शन, डिसजंक्शनचं कंजंक्शन होतं. दॅट इज द ड्युएल. निगेशनचं चेंज होत नाही, निगेशन ॲज इट इज असतो ड्युएलमध्ये. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो, हे काही इम्पॉर्टन्स रूल्स आहेत, ठीक आहे. हे जवळपास 10 रूल्स आहेत, पण ह्या रूल्समध्ये तुम्हाला फक्त बघा मी जे रेड केलेले आहेत ना त्याच्यावरच क्वेश्चन्स रिपीट होतो आणि तेच लॉ जास्त यूज होतात. याचा अर्थ बाकीचे लॉ लक्षात ठेवायचे असं नाही, बाकीचेही लक्षात ठेवायचे, पण ह्या लॉला तुम्हाला पाठच करायचे डायरेक्ट. हेच लॉ रिपीटेडली यूज होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय, हे बघा, पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर म्हणजे काय. हे बघा, तुम्हाला क्वेश्चन असा असेल, पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर, याचं मिनिंग असं होतं की तुम्ही कोणत्याही दोन स्टेटमेंटला ब्रॅकेटमध्ये टाकू शकता. ब्रॅकेटमध्ये टाकणं म्हणजे काय, त्यांना अगोदर सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे बघा, मी अगोदर पी क्यूला सॉल्व्ह केलं आणि मग आरला सॉल्व्ह केलं, किंवा मी अगोदर क्यू आरला सॉल्व्ह केलं आणि नंतर पीला सॉल्व्ह केलं, ॲन्सरमध्ये काहीच फरक नाही पडत. कंजंक्शन आणि डिसजंक्शन दोघांसाठी, दोघांचं क्वेश्चनमध्ये एक तर पूर्ण कंजंक्शन असेल किंवा पूर्ण डिसजंक्शन असेल, ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा लक्षात ठेवायचा, त्याच्यामध्ये दोन्ही असतात, एक कंजंक्शन असतो बाहेर आणि मध्ये डिसजंक्शन असतो, किंवा बाहेर डिसजंक्शन मध्ये कंजंक्शन. एका ब्रॅकेटचे दोन ब्रॅकेट होतात, किंवा दोन ब्रॅकेटचं एक ब्रॅकेट करायचं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होतो. साधं सिंपल. तुम्हाला जर ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन माहिती आहे, हा बस तेच होतं. हे बघा, पी हा कंजंक्शन मध्ये एकदा क्यू सोबत आहे आणि एकदा आर सोबत आहे. हे बघा, पी कंजंक्शन क्यू पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा, पी कंजंक्शन, त्याच्यानंतर पी कंजंक्शन आर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, आणि जो ब्रॅकेटच्या मध्ये असतो ना तो दोन ब्रॅकेटच्या बाहेर येतो. हा झाला लेफ्ट साइड, लेफ्ट टू आर, लेफ्ट हँड साइड टू राईट हँड साइड. कधी कधी असा यूज होतो, कधी कधी महत्वाची गोष्ट आहे, राईट हँड साइड टू लेफ्ट हँड साइड पण यूज होतो. सो राईट टू लेफ्ट कसा यूज करायचा, दोघांमध्ये कॉमन जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा सुद्धा डिस्ट्रीब्युशन लॉस यूज होते. बघा, पी कंजंक्शन दोघांमध्ये कॉमन आहे, सो बाहेर कॉमन बाहेर काढतो तेव्हा बघा, इथून पी आणि कंजंक्शन गेला, इथं काय राहिला, क्यू. हे बघा, इथं ब्रॅकेटमध्ये क्यू, क्यू नंतर काय आहे, डिसजंक्शन आहे, बघा डिसजंक्शन. ह्या ब्रॅकेटमधून पी आणि कंजंक्शन गेला फक्त आत, हे बघा. सो तुम्ही त्या वेने बघायला शिका त्या लॉकडे, तेव्हा ते लॉ लक्षात येते, ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट. हे बघा, पी कंजंक्शन निगेशन ऑफ पी, दोन्ही स्टेटमेंट सारखे असतील, इथं पण पी इथं पण पी, पण एकाला निगेशन असेल, सो कंजंक्शन असेल तर आन्सर एफ येतं आणि डिसजंक्शन असेल तर आन्सर टी येतं. काय येतं माहिती आहे, समजा मी हा टी घेतला तर हा काउंट जाईल एफ, हा जर एफ घेतला तर हा काउंट जाईल टी, आणि कंजंक्शन मध्ये एक जरी एफ असेल तर एफ येतो, त्याच्याच अपोजिट एक जरी टी असेल तर टी डिसजंक्शन मध्ये येतो. म्हणून कंजंक्शन साठी एफ, डिसजंक्शन साठी टी लक्षात ठेवायचं आहे. पुढचे लॉ बघा, याच्यामध्ये एकच लॉ महत्वाचा आहे, तो म्हणजे आयडेंटिटी. हो, पी कंजंक्शन टी असेल आणि पी कंजंक्शन एफ असेल तर, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जर कंजंक्शन मध्ये टी असेल तर आन्सर पी वर डिपेंड होतं, कारण पी ची व्हॅल्यू एफ असेल तर आन्सर एफ येईल, टी असेल तर टी. म्हणून कंजंक्शन मध्ये टी असेल तर आन्सर पी येतं, आणि कंजंक्शन मध्ये जर एफ असेल, कंजंक्शनची प्रॉपर्टीज आहे, एक जर एफ असेल तर एफ, म्हणजे पी वर डिपेंड आहे का, नाही. एक जरी एफ असेल तर आन्सर एफ, एफ असेल तर आन्सर एफ असेल. याच्या एक्झॅक्टली अपोजिट, जर डिसजंक्शन मध्ये टी असेल तर आन्सर टीच येतं, कारण ती प्रॉपर्टी त्याची, एक जरी टी असेल टी, पण एफ असेल तर तो पी वर डिपेंड होतो. सो लक्षात कसं ठेवायचं बघा, कंजंक्शन मध्ये एफ असेल तर आन्सर एफ येतं, आणि डिसजंक्शन मध्ये टी असेल तर आन्सर टी येतं. आणि त्या अपोजिट, कंजंक्शन मध्ये टी असेल तर आन्सर पी येतं, एफ असेल तर आन्सर पी येतं. सिंपल गोष्ट, त्याची प्रॉपर्टी लक्षात यायची. कंजंक्शन मध्ये एफ असेल तर आन्सर एफ येतं, म्हणजे एफ असेल तर एफ येईल, आणि टी असेल तर पी येतं. डिसजंक्शन मध्ये एक जरी टी असेल तर टी येतं, आणि एफ असेल तर पी. हे प्रॅक्टिसने लक्षात येतं मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा या गोष्टी अजून व्यवस्थित लक्षात राहील, ठीक आहे. आय होप तुमचं जर हे लेसन व्यवस्थित झालं असेल तर ही क्विक रिव्हिजन लक्षात येईल, आणि सीईटी साठी खूप महत्वाची क्विक रिव्हिजन, बोर्डासाठी पण, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा टॉपिक येतो स्विचेसचा. दोन प्रकारचे स्विच असतात, एक सिरीज आणि एक पॅरलल. सिरीजला कसं लक्षात ठेवायचं, एकाच लाईन्स मध्ये दोन स्विच, दॅट इज सिरीज. आणि सिरीज म्हणजे काय, कंजंक्शन. का कंजंक्शन येतं रे सिरीज मध्ये, त्याचं रिझन ह्या ट्रूथ टेबल मध्ये. ह्या ट्रूथ टेबलला म्हणतात इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल आणि ट्रूथ टेबल दोघांमध्ये सिमिलॅरिटी, फक्त एकच डिफरन्स आहे
इनपुट आउटपुटचा 1 म्हणजेच ट्रूथ टेबलचा टी आणि 0 म्हणजे एफ, बस एवढंच फरक आहे, बाकी काही नाही. टी म्हणजे 1, 0 म्हणजे एफ. ठीक आहे. आता इथं कंजंक्शनच काय यूज होतं रे, कारण हे बघा, ह्या स्विचमध्ये जोपर्यंत तुम्ही दोन्ही स्विच बंद ठेवत नाही तोपर्यंत, सॉरी, जर दोन्ही स्विच जोपर्यंत तुम्ही ऑन ठेवत नाही तोपर्यंत लाईट ग्लो नाही होणार. हे बघा, 1 म्हणजे काय, P1 आणि Q1. P म्हणजे काय, इथं लिहिलंय बघा, P मीन्स स्विच S1, Q मीन्स स्विच S2. 1 म्हणजे काय, स्विच ऑन. जोपर्यंत तुम्ही दोन्ही स्विच 1 ठेवत नाही तोपर्यंत, इथं लास्ट कॉलम मध्ये 1 म्हणजे काय, लॅम्प ग्लो, आणि लास्ट कॉलम मध्ये 0 म्हणजे काय, लॅम्प ऑफ, लास्ट कॉलम साठी. आणि इकडे 1 म्हणजे स्विच ऑन आणि 0 म्हणजे स्विच ऑफ. मग तुम्ही P आणि Q दोन्ही स्विच ऑन ठेवले तरच इथं लॅम्प ग्लो होतो, आणि दोघांपैकी एक जरी स्विच ऑफ ठेवला तर लॅम्प ग्लो होत नाही. याला आणि कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलला चेक केलं तर दोघांमध्ये सिमिलॅरिटी सापडते, म्हणून इथं कंजंक्शन यूज होतं. कारण ह्या प्रॉपर्टी कंजंक्शनच्या आहे, जोपर्यंत दोन्ही टी नसतात तोपर्यंत टी येत नाही, एक जरी एफ असेल तरी एफ येतो. म्हणून सिरीजमध्ये कंजंक्शन यूज होतं. आणि सिरीज कसं आयडेंटिफाय होतं, एकाच लाईनमध्ये स्विच असेल तर ते सिरीजमध्ये असतं. आणि पॅरलल, सिम्पल पॅरललची आपल्या प्रॉपर्टीमध्ये एका खाली एक स्विच त्याच्या खाली दुसरा असेल, दॅट इज अ पॅरलल, आणि पॅरललमध्ये डिसजंक्शन यूज होतं. रिझन बिहाइंड दॅट की दोन्हीपैकी एक जरी स्विच ऑन असेल तरी लॅम्प ग्लो होते. बघा, P Q दोन्ही ऑन आहे म्हणून स्विच लाईट ग्लो झाला, P ऑन आहे Q ऑफ आहे तरी लॅम्प ग्लो झाला, P ऑफ आहे Q ऑन आहे तरी लॅम्प ग्लो झाला. लॅम्प ऑफ केव्हा होतो, जेव्हा दोन्ही ऑफ असतील तेव्हा. एक्झॅक्टली डिसजंक्शन मध्ये काय होतं, एक जरी टी म्हणजे 1 असेल तरी आन्सर टी म्हणजे 1 येतं. एक्झॅक्टली. सो डिसजंक्शन आणि पॅरलल सिमिलर आहे. आलं लक्षात. डिसजंक्शन मध्ये असं होतं काय, पॅरलल मध्ये असं होतं काय रे, जर एक जरी स्विच ऑन असेल तरी लॅम्प ग्लो होतो, कारण पॅरलल मध्ये 2 पाथ क्रिएट होतात, एक पाथ स्विच S1 साठी आणि एक पाथ स्विच S2 साठी. असं सिरीज मध्ये नाही होत, सिरीज मध्ये एकच पाथ असतो. याच्यामध्ये 2 पाथ म्हणजे काय, वे क्रिएट होतात, म्हणून एक जरी स्विच बंद असेल तरी लॅम्प ग्लो होतो, कारण एक पाथ ऑन असतो. तुम्ही S1 ऑफ ठेवला म्हणजे S2 चा पाथ ओपन राहील, S2 ऑफ ठेवला S1 चा, म्हणून पॅरलल मध्ये एक जरी स्विच ऑन असेल तरी ऑन असतं. ठीक आहे. सो एवढेच टॉपिक मॅथमॅटिक लॉजिक मध्ये आहे. एवढे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा, तुम्हाला मॅथमॅटिक लॉजिक मध्ये पूर्ण मार्क्स मिळतील. आय होप तुम्हाला या क्विक रिव्हिजन मधून एक, म्हणजे ही रिव्हिजन, हा व्हिडिओ केव्हा बघायचा, जेव्हा तुमचा पेपर जवळ असेल तेव्हा रिव्हिजन करायचे असेल, व्हिडिओ बघा आणि मग स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला जास्त बेनिफिट्स होतील. आय होप ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि मॅथमॅटिक लॉजिक नक्कीच तुम्हाला कळलं असेल. थँक्यू.